म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती आणि यांच्या जयंतीनिमित्ताने आज आपण राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्याविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर प्रज्ञा प्रवाह या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट ही तुम्हाला मिळत राहील। तर राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जन्म शेणगाव तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती 23 फेब्रुवारी 1876 मध्ये झाला। मित्रांनो, राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाज सुधारक होते। त्यांनी स्वेच्छेने गरीब राहणी स्वीकारली होती। ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भेटी देत असत। गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयात जास्त रुची होती। 20व्या शतकातील समाज सुधारक आंदोलनामध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग होता त्यापैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे राष्ट्रसंत गाडगेबाबा। मित्रांनो, संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते। त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जानोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जानोरकर हे होते। गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाज सुधारक होते। दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते। त्यांचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे। आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा, रूढी परंपरा यावर ते टीका करत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण संत गाडगेबाबा देत असत। मित्रांनो, गाडगे महाराज गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाज सुधारक होते। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीन दुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा। देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी पुराणे, मंत्रतंत्र, देव देवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली। माणसात देव शोधणाऱ्या या संतांनी लोकांनी दिलेल्या देणग्यातील पैशातून रंजल्या गांजल्या अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालय, आश्रम व विद्यालये सुरू केली। रंजले गांजले, दीनदुबळे, अपंग, अनाथ हेच त्यांचे देव। मित्रांनो, समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले। यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला। आपल्या कीर्तनात जे श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषाची जाणीव करून देत असत। त्यांचे उपदेशही साधे सोपे असत। चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत। देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला। संत गाडगेबाबा हे संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानित। मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते काय म्हणत। आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वराडी बोली भाषेचा उपयोग करत असत। गाडगेबाबांनी संत तुकारामाच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापरही वेळोवेळी केला। देव भोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आपले तत्वज्ञान पटवून देत। त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदी बाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार, प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते। मित्रांनो, संत गाडगे महाराज हे ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांच्या ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते। तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगत दीनदुबळे, अनाथ, अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा। मित्रांनो, शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, स्वच्छतेचा महान संदेश देणारे, समाज सुधारणेचा ध्यास घेणारे आणि गरीब शोषितांसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे थोर समाजसेवक संत गाडगे महाराज, आज त्यांच्या जयंतीच्या पवित्र दिवशी आपण त्यांचे विचार आत्मसात करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प करूया। मित्रांनो, राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। धन्यवाद। परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।